आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच, तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच, पण एक मात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे, प्रचाराला मी येईन, नक्की येईन, विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना, बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल, विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे, पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे, त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो। आणि चंद्रहारजी, तुम्ही आता तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला, ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली, त्या गदेचं वजन आहेच, पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे, खूप मोठं आहे ते, आणि ते आपल्याला पेलायचंय आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे, तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतोय आणि तुम्ही चला पुढे, आपण सगळे सोबत आहोत। त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी, बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे, आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रहार यांची आज नेमणूक करतो आहे। पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल। सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्याची नुकतीच घोषणा केली आणि सांगलीमधून आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, महाविकास आघाडीचे ते उमेदवार असणार हे आता निश्चित आहे।